अध्याय 9. युधिष्ठिर आधीचे भीष्माच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णाची स्तुती करीत भीष्माचा प्राणत्याग. सूत म्हणाले, अशा रीतीने युद्धामुळे प्रजेला पीडा झाल्यामुळे राजा युधिष्ठिर भयभीत झाला होता. नंतर सर्व धर्माचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने तो जेथे भीष्म पितामह शरपंजयेवर पडले होते त्या कुरुक्षेत्रावर गेला. शौनकादी ऋषींनो ज्यावेळी ज्या रथाला चांगले घोडे जुंपले होते अशा सुवर्णजडित रथात बसून ते सर्व पांडवबंधू युधिष्ठिरा मागोमाग गेले. व्यास, धौम्य आदी मुनीही त्यांच्याबरोबर होते. शौनका भगवान श्रीकृष्णसुद्धा अर्जुनाबरोबर रथात बसले. तेव्हा त्या सर्व बंधूंच्या सह युधिष्ठिर यक्ष समुदायात बरेच शोभून दिसावा तसा शोभून दिसत होता. आपले अनुयायी आणि भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर तेथे गेल्यानंतर पांडवांना दिसले होते. स्वर्गातून पडलेल्या एखाद्या देवासारखे भीष्म पितामह पृथ्वीवर पडले होते. सर्वांनी त्यांना प्रणाम केला. शौनका भरतवंशाचे भूषण असलेल्या भीष्म पितामहांना भेटण्यासाठी त्यावेळी सर्व ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी तेथे आले होते. पर्वत, नारद, धौम्य, भगवान व्यास, बृहदक्ष, भरद्वाज तसेच आपल्या शिष्यासह परशुराम, वसिष्ठ, इंद्रप्रमद, त्रित, ऋतसमंद, असित, कक्षीवाण, गौतम, अत्री, विश्वामित्र, सुदर्शन आणि शुकदेव इत्यादी शुद्ध हृदय असणारे महात्मे तसेच शिष्यासहित कश्यप, अंगिरा पुत्र बृहस्पती इत्यादी मुनिगणही तेथे आले. देश कालनिर्णय जाणणाऱ्या धर्मज्ञ भीम पितामहांनी त्या थोर ऋषींना एकच आलेले पाहून त्यांच्या मनाने व दृष्टीने यथोयोग्य सन्मान केला व भगवान श्रीकृष्णाचा प्रभाव जाणत होते. स्वलीलेने मनुष्यरूप धारण करून तेथे बसलेल्या जगदीश्वराची तसेच हृदयात विराजमान झालेल्या भगवान श्रीकृष्णाची त्यांनी पूजा केली. पांडव मोठ्या नम्रतेने आणि प्रेमाने भीष्म पितामहाजवळ बसले. त्यांना पाहून भीष्म पितामहाचे डोळे प्रेमाश्रूने भरून आले. ते त्यांना म्हणाले, हे धर्मपुत्रांनो, तुम्ही सर्वजण ब्राह्मण धर्म आणि भगवंताचे आश्रित असूनही तुम्हाला एवढे कष्ट झाले आणि तुमच्यावर एवढा अन्याय झाला. अरे रे, हे तुमच्या वाट्यास येवयास नको होते. अतिरथी पांडूच्या मृत्यूसमयी तुम्ही सर्वजण लहान होता. त्यावेळी मुले लहान असलेल्या कुंती राणीला तुमच्यासाठी बरेच कष्ट सहन करावे लागले. जसे ढग वाऱ्याच्या अधीन असतात त्याचप्रमाणे लोकपालासहित हे सर्व जग काळरूप ईश्वराच्या अधीन झाले. मला तर असे वाटते की तुम्हा सर्वांच्या जीवनात ज्या अप्रिय घटना घडल्या त्या सर्व त्याच्याच लीला होय. जेथे राजा युधिष्ठिर, गदाधारी भीमसेन, अश्वत्थामा अर्जुन, गांडीव धनुष्य आणि स्वतः श्रीकृष्ण सौमित्र, तेथेही विपत्ती याव्याना राजा हा कालरूप ईश्वराची इच्छा कोणीच माणूस जाणू शकत नाही. मोठमोठे ज्ञानी पुरुषसुद्धा याला जाणण्याच्या इच्छेने मोहित होतात. हे युधिष्ठिरा, म्हणून संसारातील ह्या घटना ईश्वराच्या अधीन आहेत. त्याला अनुसरून तुम्ही या अनाथ प्रजेचे पालन करा, कारण आता तुम्हीच त्याचे स्वामी आणि पालन करण्यास समर्थ आहात. हे भगवान श्रीकृष्ण साक्षात आदिरूप नारायण आहेत. आपल्या मायेने लोकांना मोहित करीत यदुवंशामध्ये गुप्त रूपाने हे लीला करीत आहेत. यांचा अत्यंत गूढ प्रभाव भगवान शंकर, देवर्षी नारद आणि स्वतः भगवान कपिल हेच जाणतात. ज्यांना तुम्ही आपल्या मामेभाऊ, प्रिय मित्र, सर्वात श्रेष्ठ असा हितकर्ता मानता, तसेच प्रेमाने ज्यांना तुम्ही आपला मंत्री, दूत एवढेच काय सारथी बनवितानाही संकोच केला नाही, ते श्रीकृष्ण स्वतः परमात्मा आहेत. या सर्वात्म्या समदर्शी, अद्वितीय, अहंकारासहित आणि निष्पाप असून उच्च नीच कारणामुळे कधी कोणात भेदभाव करीत नाही.
हे युधिष्ठिरा पहा, अशा प्रकारे समदृष्टी असूनही ते आपल्या अनन्यप्रेमी भक्तावर किती कृपा करतात आणि केवळ याच कारणास्तव माझ्या प्राणत्यागाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी मला साक्षात दर्शन दिले. योगी पुरुष भक्तिभावाने श्रीकृष्णात आपले मन गुंतवून आणि वाणीने त्याच्या नामाचे कीर्तन करीत शरीराचा त्याग करतात. त्यामुळे ते कामना आणि कर्मबंधनातून मुक्त होतात. प्रसन्न हास्य आणि रक्तकमलाप्रमाणे अरुण नेत्र असणारे त्यांचे मुखकमल आहे, ज्यांचे लोकांना केवळ ध्यानात दर्शन होते. ते चतुर्भुज देवेश्वर भगवान श्रीकृष्ण मी प्राणत्याग करीपर्यंत येथेच राहावेत. सूत म्हणाले, शरशय्येवर पडलेल्या भीष्म पितामहाचे हे बोलणे ऐकून अनेक ऋषींच्या समोरच युधिष्ठिराने त्यांना नाना प्रकारच्या धर्मासंबंधी विचारले. तेव्हा तत्त्ववेत्या भीष्म पितामहांनी वर्ण आणि आश्रमानुसार सांगितणारे पुरुषाचे स्वभावविहित धर्म, वैराग्य, आसक्तीमुळे होणारे निवृत्ती आणि प्रवृत्तीरूप त्रिविध धर्म, दानधर्म, राजधर्म, मोक्षधर्म, श्रीधर्म आणि भगवत धर्म याचे वेगवेगळे संक्षेपाने आणि विस्तारपूर्वक वर्णन केले. शौनक त्याचबरोबर धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ, त्यांच्या प्राप्तीची साधने याविषयी अनेक उपाख्याने आणि इतिहास सांगत विभागशः वर्णन केले. अशा प्रकारे भीष्म पितामह धर्म प्रवचन करीत होते. तसाच उत्तरायण सुरू झाले. इच्छामरणी योगी पुरुष याचीच इच्छा करतात. त्यावेळी अतिरथी भीष्मांनी मौन धारण करून अनासक्त मन सगळीकडून काढून घेऊन ते समोर असलेल्या आदिपुरुष पितांबरधारी चतुर्भुज भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी एकाग्र केले. त्यांच्या शस्त्रप्रहाराच्या वेदना भगवंताच्या दर्शनानेच तात्काळ नाहीशा झाल्या. तसेच भगवत मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले. आता शरीरत्याग करण्याच्या वेळी त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तीचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंताच्या स्तुतीस सुरुवात केली. भीष्म म्हणाले, माझी अत्यंत शुद्ध आणि कामनाविरहित झालेली बुद्धी मी मृत्यूसमयी यदुवंश शिरोमणी अनंत भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करतो. ज्या प्रकृतीच्या द्वारे ही सृष्टी परंपरा चालूच आहे, त्या प्रकृतीला ते सदा सर्वदा आपल्या आनंदमय स्वरूपात राहूनही कधी लीला करण्याचा हेतूने स्वीकार करतात. त्याचे शरीर त्रिभुवनात सुंदर तसेच तमालवृक्षाप्रमाणे सावळ्या वर्णाचे आहे. त्यावर सूर्यकिरणांसमान श्रेष्ठ पितांबर झळकत आहे. त्यांच्या कमलमुखावर कुरळे केश भुरभुरीत उडत आहे. त्या अर्जुनासह श्रीकृष्णावर माझे निष्काम प्रेम असो. युद्धाच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर भुरभुरे उडणारे कुरळे केश गोळ्याच्या टपटपत्या धुळीने माखले होते आणि धर्मबिंदू त्यावर शोभत होते. मी माझ्या तीक्ष्ण बाणांनी त्यांच्या अंगावर प्रहार करीत होतो. त्या सुंदर कवचधारी भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी माझे मन रममाण हो. आपण मित्र अर्जुन यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब पांडवसेना आणि कौरवसेनेच्या मध्ये आपला रथ आणला आणि तेथे थांबून त्यांनी आपल्या केवळ दृष्टीने शत्रुपक्षाच्या सैनिकाचे आयुष्य हिरावून घेतले. त्या पार्थसखा भगवान श्रीकृष्णावर माझे परम प्रेम निर्माण हो. अर्जुनाने जेव्हा लांबूनच कौरवांच्या सैन्यातील प्रमुख अशा आम्हाला पाहिले, तेव्हा स्वजनाचा वध हे पाप समजून तो बुद्धीपासून परावृत्त झाला. त्याच वेळी त्याने गीतेच्या रूपाने आत्मविद्येचा उपदेश करून त्याच्या अज्ञानाचा नाश केला. त्या परमपुरुष श्रीकृष्णाच्या चरणावर माझी प्रीती जळो. श्रीकृष्णांना हातात शस्त्र घेवयास लावीन अशी मी प्रतिज्ञा केली होती. ती सत्य आणि श्रेष्ठ ठरण्यासाठी त्यांनी आपली शास्त्र ग्रहण न करण्याची प्रतिज्ञा मोडून रथातून खाली उडी मारली आणि सिंह जसा हत्तीला मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडतो, त्याचप्रमाणे रथाचे चाक घेऊन माझ्याकडे झेप घेतली. त्यावेळी ते इतके वेगाने पळत आले की त्याच्या खांद्यावरील उपरणे खाली पडले आणि त्यावर पृथ्वी थरथर कापू लागली.
आता ताई, अशा मी तीक्ष्ण बाण मारून त्यांच्या शरीरावरील कवच तोडून टाकल्यामुळे त्यांचे शरीर रक्तबंबाळ होऊ लागले होते. अशा स्थितीत ते मोठ्या वेगाने मला मारण्यासाठी माझ्याकडे येत होते. असे भगवान श्रीकृष्ण माझे एक मात्र आश्रय असोत. अर्जुनाच्या रथाचे रक्षण करण्यासाठी डाव्या हातात घोड्याचा लगाम आणि उजव्या हातात चाबूक. भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी मरणासक्त असलेल्या माझी परम प्रीती निर्माण होवो. युद्धात मारणारे वीर याच रूपाने दर्शन करीत राहिल्या कारणाने सारूप्य मोक्षाला प्राप्त झाले. त्यांची हावभावयुक्त सुंदर चाल आणि क्रीडा, मधुर हास्य, प्रेमरूप दृष्टी यामुळे अत्यंत सन्मानित झालेली गोपी रासलीलेने जेव्हा ते श्रीकृष्ण अंतर्धान पावले तेव्हा प्रेमोन्नताने धुंद होऊन त्याच्या लीलाचे अनुकरण करून तन्मय होऊन गेल्या. त्या भगवान श्रीकृष्णावर माझे परम प्रेम राहो. युधिष्ठिराच्या राजसूयेश यज्ञाचे वेळी मुनी, मोठमोठाले राजे लोक उपस्थित असलेल्या सभेत ज्या दर्शनीय भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा झाली होती, ते सर्वांचे आत्मे असलेले प्रभू माझ्यासमोर उभे आहेत. जसा एकच सूर्य अनेकांच्या नेत्रांना अनेक रूपामध्ये दिसतो, तसेच स्वतःच निर्माण केलेल्या अनेक प्राण्यांच्या हृदयात ते अनेक रूपांनी भासतात. वास्तविक ते एकच आहेत. त्या भगवान श्रीकृष्णांना ही भेद भ्रमाने रहित होऊन प्राप्त झाले आहे. सूत म्हणाले, अशा प्रकारे भीष्माने आपले मन, वाणी आणि दृष्टी याच्या वृत्तीने आत्मस्वरूप भगवान श्रीकृष्णामध्ये स्वतःला लीन करून घेतले. त्याचे प्राण तेथेच विलीन झाले व ते शांत झाले. त्यांना अनंत ब्रह्मांत लीन झाल्याचे पाहून दिवस मावळल्यावर पक्ष्यांना किलकिलाट थांबतो, त्याचप्रमाणे सर्वजण स्तब्ध झाले. त्यावेळी देवता आणि मनुष्य नगारे वाजवू लागले. साधू स्वभावाचे राजे त्यांची प्रशंसा करू लागले आणि आकाशातून हे पुष्पवृष्टी होऊ लागली. हे शौनका युधिष्ठिराने त्याचे अंत्यक्रिया करण्यात त्याच वेळी काही वेळ ते शोकमग्न झाले. त्यावेळी मुनिवर्याने मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णाची रहस्यमय नावाची स्तुती केली आणि कृष्णमय हृदय झालेले ते आपल्या आश्रमात परत गेले. तपश्चर्येत भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर युधिष्ठिर हस्तिनापुरात परत आले आणि तेथे त्यांनी आपले चुलते धृतराष्ट्र आणि तपस्विनी गांधारी यांचे सांत्वन केले. धृतराष्ट्राची आज्ञा आणि भगवान श्रीकृष्णाची परवानगी घेऊन समर्थ राजा युधिष्ठिराने आपल्या वंशपरंपरागत साम्राज्याचे धर्माचे पालन करण्यास सुरुवात केली. अध्याय 9 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.